मुंबईत वांद्रे इथं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अंतर्गत सुरू असलेल्या महालक्ष्मी सरस 2023-24 या प्रदर्शनाला नागरिक भरभरून प्रतिसाद देत आहेत। महालक्ष्मी सरसच्या प्रदर्शन आणि विक्री स्टॉलवरील खरेदीतून विविध कला आणि कौशल्यांचा आस्वाद घेत आहेत। नागरिक मुंबईसह विविध ठिकाणांहून सहकुटुंब सहपरिवार भेटीसाठी येत आहेत। बीकेसी इथल्या MMRDA मैदानावर आयोजित हे प्रदर्शन 7 जानेवारीपर्यंत सुरू असेल। या प्रदर्शनात यंदा देशभरातून 500हून अधिक व्यावसायिक सहभागी झाले आहेत। त्यात 50 कक्ष नाबार्डचे आहेत। 50 स्टॉलमध्ये आम्ही देशभरातले विविध वेगवेगळे प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन जे आर्टिझन्स आहेत, बचत गट आहेत, त्यांना आम्ही संधी दिलेलं इकडे बाजारपेठ तयार करून दिलेलं आहे। खूप चांगले प्रतिसाद मिळाले मुंबईकरांकडनं आणि असं मी अजून एक आव्हान देतो की अजून 4-5 दिवस राहिले हे देशभरात म्हणजे GI प्रोडक्ट्स आहेत, मणिपूरचे आर्टिझन्स त्यांनी आपले बांबू प्रोडक्ट्स आहेत, हँडलूममध्ये किंवा आपले मिर्झापूरचं कार्पेट्स जे मिळत नाही तुम्हाला इकडे स्वस्त इकडे मिळेल हे संधी परत येणार नाही। या प्रदर्शनात हस्तकलेच्या वस्तू, भरतकाम केलेले कपडे, बनारसी साड्या, आसामी गमछा, पोचमपल्ली साड्या, बनारसी साड्या, पैठणी, पश्मिना शाली, ज्यूटच्या वस्तू, बांबूच्या वस्तू, लाकडी वस्तू, कृत्रिम दागिने, बॅग, बूट, ड्रेस मटेरियल, बेडशीट, कार्पेट, पडदे तसंच घरगुती मसाले, पापड अशा खाद्यपदार्थांची दुकानं आहेत। महालक्ष्मी सरसचं फूड कोर्ट म्हणजे खवय्यांना पर्वणी असून सर्वांना विविध खाद्यपदार्थांचा आनंद घ्यायला मिळत आहे। महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध बचत गट, कारागीर, शेतकरी आणि महिलांना त्यांच्या उत्पादनांना ओळख मिळवून देण्यासह शहरी ग्राहकांशी जोडण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध होतं। म्हणजे गोटागोडंबी हा आमचा पूर्वीपासूनचा व्यवसाय होता, परंतु आम्ही उमेद अभियानात आल्यापासून आम्हाला उमेद अभियानानं नवी उमेद दिली। सरसमध्ये पण भरपूर आम्हाला प्रतिसाद मिळाला। आम्ही कस्टमरांना आमच्या मालाविषयी म्हणजे काही सुद्धा माहिती नसताना आम्ही कस्टमरला सांगितल्याच्या नंतर आमच्या मालाची त्यांना खात्री पटली आणि त्यांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिला आणि आमच्या मालाची विक्री पण भरपूर झाली।